एक ओझरती भेट अशीही आज सकाळपासून दाटून आलं होतं. त्यामुळे त्यांनी आज ऑफिसला न जाता घरूनच काम करायचे ठरवले. महत्वाचे कॉल आणि काम संपवून बायकोकडे चहा आणि गरम गरम भजीची मागणी करून तो खिडकीजवळ आला. खिडकीतून पाऊस पाहता पाहता त्याच्या काळजात शिरला आणि जणू काही पाणी शिंपडून झोपलेल्या आठवणी जागे करू लागला. दशकापूर्वीची पहिली भेट जणू या पावसानेच हिरवीगार केली होती. खरं तर एकच शाळा, एकच वर्ग, पण एकमेकांना नाव माहिती असणे इतकीच शाळेपासूनची ओळख. बाकी संवाद शून्य, जणू अनोळखीचे अनोळखी. त्यानंतर दोघेही आपल्या पुढल्या शिक्षणात आणि नवीन कॉलेजच्या घोळक्यात सामावून गेलेले. असेच घोळक्यातून चालताना एक ओझरती भेट झाली आणि प्रेम देवतेच्या बाणाने निशाणा साधला. त्यांच्या मनात जणू एखाद्या चित्रपटाला प्रसंग शोभावा अशी व्हॅल्यूम वाजू लागली. पहिल्या प्रेमाची फुलपाखरं त्यांच्या मनात स्वप्नात बागडू लागली. ही भेट त्यांच्या मनात तिची जागा करून गेली. ही काही क्षणाची भेट त्यांच्यासाठी आयुष्यातील एक स्मरणीय आठवण होती. सोशल मीडियाच्या पिंजऱ्यात दोघे कैद झाले. प्रेम म्हणजे काय असावं हे उमगण्याआधी होत तेच पहिले प्रेम. इंद्रिय सगळी मनाच्या आधीच झाली होती. चित्रपटाची नायिका कोणी असो, त्याच्या डोळ्यांना मात्र त्याची नायिका दिसत होती. आता तो एकांतातही एकटा नव्हता. सावलीसारखे तिचे आभास त्याच्या सतत सोबत होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि अगदी रात्री स्वप्नावर सुद्धा तिचेच अधिराज्य झाले होते. थोड्या महिन्याच्या अवधीतच दोघांचेही स्टेटस कमिटेड झाले. दोघंही त्यांच्या पहिल्या प्रेमाच्या रोपट्याला पाणी घालीत होते आणि मोबाईलचे खत तर होतेच जोडीला. आता त्या रोपट्याबरोबर दोघे समजूतदार झाले होते. दोघेही नोकरी करू लागले. नवीन नोकरी, नवी मैत्री, नवीन जीवनशैली यात रमून गेले. पण रोपट्याची काळजी जमेल तशी घेत होते. हळूहळू दिवस जाऊ लागले तसेच नवीन मैत्रीत संवाद वाढू लागले. सुट्टीच्या दिवशीच्याही सहली वगैरे सगळेच नवीन मैत्रीत होऊ लागले. मैत्री हे प्रेमाचे पहिले पाऊल की पहिले प्रेम हेच खास, या द्विधा मनस्थितीत तो अडकला. सोशल मीडियावरही नव्या मैत्रीला अंगठ्याने प्रतिसाद मिळत होता. लहानपणी जो अंगठा चिडवायला वापरायचो, आता त्याचे वाढते आकडे त्याला आवडू लागले होते. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष गेली. आता जुन्यापेक्षा नवीन गोष्टीत तो जास्त रमू लागला. नव्या मैत्रिणीनेही नात्याला दुजोरा दिला होता. रोपटे मात्र आता सुकू लागले आणि नव्या मैत्रीच्या बाळगुळाने त्याला संपूर्ण वेढून टाकले होते. पण त्याला काही वाटेनासे झाले होते. मैत्री हाच प्रेमाचा पाया, यावर त्याचा पूर्ण विश्वास बसला होता. आयुष्यात दुरावणे कधीच आपले नसतात आणि जे आपले असतात ते आपल्याला कधी दुरावत नाहीत. आजही त्याला सगळे स्पष्ट आठवत होते. आज त्याच्या समोर चहा आणि भजी घेऊन उभी होती त्याची लग्नाची बायको आणि त्याचे दुसरं प्रेम म्हणजे त्याची चिमुरडी. त्याने सहज तिला विचारले, आठवते का आपली ती ओझरती पहिली भेट? ती क्षणिक भेट म्हणजे जणू नियतीने रचले एक गोंडस चक्रव्यूह होते. त्यात ते दोघेही प्रेमात अडकले. कधी कधी एक क्षण आयुष्यातील सुंदर आठवण होते आणि आयुष्यभरासाठी नाते देऊन जाते हेच खरे. पहिल्या प्रेमाने आपली मुळे हृदयात घट्ट ठेवली. आता तो वृक्ष झाला होता आणि त्याच्या सावलीत दोघांचा छान संसार भरला होता. आयुष्याच्या पहिल्या पानावर भेटलेली व्यक्ती शेवटच्या पानावरही सोबत असल्याचं, मधली काही पाने गाळ झाली तरी गोष्ट सुंदर होती. तर बघा, आजची ही स्टोरी कशी वाटली आणि यांची ही ओझरती भेट कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा.